नमस्कार. देवसे किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चुरमुऱ्याचे डोसे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. करायला अगदी सोपे आहेत, चवीला एकदम मस्त लागतात. अगदी मुले आवडीने खातील असे हे डोसे तयार होतात. यामध्ये मी भाज्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे चवीला खूप मस्त हे डोसे लागतात. तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना देऊ शकता, मुलांच्या टिफिनला देऊ शकता. सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा हे डोसे तुम्ही तयार करू शकता. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे डोसे तयार होतात. चवीला खूप मस्त आणि जाळीदार होतात. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चुरमुऱ्याचे डोसे करण्यासाठी हे मी 2 वाट्या चुरमुरे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी दही घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे, थोडासा सांबर मसाला आणि चिमूटभर आपल्याला खायचा सोडा लागणार आहे. आणि भाज्यांमध्ये गाजर घेतलेला आहे, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही आणखीन भाज्या ऍड करू शकता. तर सुरुवातीला आपण बॅटर तयार करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपण हे चुरमुरे घालूया. त्यानंतर रवा घालायचा आहे, दही घालायचं आहे आणि यामध्ये साधारण 1 ते 1.5 वाटी एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण हे बॅटर तयार करताना तुम्ही आणखीन वाढवू शकता. तर यामध्ये मी सुरुवातीला साधारण 1.5 वाटी एवढं पाणी घातलंय. आता यामध्ये लागत असेल तर आपण हळूहळू आणखीन पाणी घालणार आहोत. तर आता आपण याचं मिक्सरवरती छान बॅटर तयार करून घेऊया. परत अर्धी वाटी पाणी घालून हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. जसं आपण तांदळाच्या डोस्यांसाठी बॅटर तयार करतो, अगदी तसंच बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. मस्त. आता आपण यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा चिमूटभर खायचा सोडा घालायचा आणि यामध्ये घालूयात या भाज्या. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स करून झाले. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक 10 मिनिटासाठी हे बॅटर आपण भिजवून घेऊया. 10 मिनिटांनंतर हे बॅटर आपलं चांगलं भिजलेलं आहे. तर आता हे बॅटर डोश्यांसाठी तयार झालंय. आता आपण याचे डोसे तयार करून घेऊया. सुरुवातीला तव्यावरती थोडंसं तेल घालूया. तवा चांगला सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती हे बॅटर घालायचंय. तुम्हाला हवा तेवढा हा डोसा पसरवू शकता. आता याच्यावरून थोडंसं तेल सोडूयात आणि बाजूनी सुद्धा असं थोडंसं तेल सोडायचं आहे. लाल मिरची पावडर भुरभुरून घ्यायची आणि थोडासा सांबर मसाला भुरभुरून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर या बॅटर मध्येच तुम्ही थोडीशी हिरवी मिरची घातली तरीही चालेल. मी वरून थोडीशी भुरभुरून घेते, त्यामुळे दिसायलाही सुंदर दिसतं आणि चवीला सुद्धा डोसा खूप छान लागतो. आता याच्यावरून झाकण ठेवूया आणि गॅस एकदम बारीक ठेवायचे. डोसा आपला मस्त असा भाजलेला आहे. आता आपण हा काढून घेऊयात. मस्त
अगदी मऊसूद आणि आतले खालच्या बाजूने तुम्ही पाहू शकताय एकदम छान असा डोसा भाजलेला आहे. मस्त असे मऊसूद डोसे आपले तयार होतात. अशाच पद्धतीने आपण बाकीचेही करून घेऊया. मऊ लुसलुशीत, जाळीदार, तोंडात घालताच विरघळणारे असे आपले चुरमुऱ्याचे डोसे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकताय दिसायलाही किती सुंदर हे दिसतायत आणि एकदम मऊ असे हे डोसे तयार होतात. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. एकदम झटपट अशी होणारी रेसिपी आहे. या पद्धतीने हे डोसे नक्की करून पहा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील. तर आजची आपली झटपट डोसेची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.